नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर इंट्रोवर्ट असाल तर फायनान्स मध्ये तुम्ही सुंदर करिअर करू शकता आणि तुम्हीच करू शकता. कसं आज ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर नॉर्मली आपण काय करतो मित्रांनो, जेव्हा आपण कुठला करिअर कोर्स सिलेक्ट करतो, फर्स्ट मी चेक की त्या करिअर मध्ये पॅकेज किती छान आहे. करेक्ट ना? तुम्ही सीए कराल, सीएस कराल, सीएमए कराल, एमबीए कराल, खूप सारे ऑप्शन्स आहेत कॉमर्समध्ये. मग वी लुक ॲट द करिअर, लुक ॲट द पॅकेज. पण त्यासाठी लागणार बियॉन्ड डिग्री स्किल सेट इम्पॉर्टंट आहे. जसं मी इंट्रोवर्ट आहे समजा, एक्झाम्पल. इंट्रोवर्ट मीन्स काय? मला जास्त लोकांशी बोलायला आवडत नाही. मी क्लासमध्ये एकटं मला बसायला आवडतं. आय एन्जॉय माय कंपनी ओनली. मला जास्ती लोकांशी बोलायला आवडत नाही. आणि मी जर एमबीए केलं, एमबीए मध्ये कम्युनिकेशन स्किलला फार जास्त महत्व आहे. ओके, तर तुम्ही तो किती जरी कोर्स छान असेल तरी तो तुम्हाला सूट होणार नाही. मग आता अशा लोकांनी करिअर नाही करायचं का? करायचं. पण आपल्याला जे सूट होईल असं करिअर तुम्ही शोधायचं. तर आज तुम्ही जर इंट्रोवर्ट असाल, तुम्हाला मी असं सुंदर करिअर सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये राहून जास्तीत जास्त प्रगती करू शकता. ते ही ऍश्युअर्ड प्रगती. करेक्ट? कारण तुम्ही असा जर कोर्स घेतला, जसं तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला, आता तुम्हाला स्टेजवर माईक घेऊन उभं राहायचंय, 100 लोकांशी बोलायचंय, आणि तुम्ही तर इंट्रोवर्ट आहात, तुम्हाला लोकांना आवडत नाही जास्त बोललेलं, मग तुम्ही तो जगातल्या भारी इन्स्टिट्यूट मध्ये जर केला तरी काही उपयोग नाही. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट? ओनली सिलेक्टिंग राईट कोर्स इज नॉट इम्पॉर्टंट. वी नीड टू आयडेंटिफाय अवर सेल्फ. सो हा व्हिडिओ तुम्ही जर इंट्रोवर्ट असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा, आणि तुमच्या माहितीत कोणी जर मित्र असेल त्याला शेअर जरूर करा. ओके, सो आणि तुम्हाला काही याचा क्वेश्चन असेल तुम्ही कॉमेंट जरूर करा. मी तुमचे सगळे कॉमेंट्स व्हिडिओमध्ये बघणार आहे. ना इंट्रोवर्टची पर्सनॅलिटी कशी असते? खूप लोकांना वाटतं की ते फार वीक असतात. असं नसतं. त्यांची लिस्निंग पॉवर खूप छान असते, कारण त्यांना शांत राहायला आवडतं. ते असं काम करू शकते जिथं फोकस करून काम करायचं, जसं जास्त लोकांशी बोलायचं नाही असतो. जिथं कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन हवंय, फोकस हवंय, डिस्ट्रॅक्शन कमीत कमी हवंय, असे लोक ज्यांना एकटं काम करायला फार आवडतं, तिथे तुमची डिमांड भरपूर आहे. आणि अशा प्रत्येक फील्डमध्ये असे लोक हवेत की जी फोकसनी एका गोष्टीवर जास्ती चांगलं काम करू शकतात. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याकडे घेऊन येत आहे आयटॅप इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अकाउंटिंग अँड प्रोफेशनल. हे पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलला फर्स्ट टाइम असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. आणि आपलं इन्स्टिट्यूट काय करतं त्याची माहिती तुम्हाला एंडला नक्की देणार आहे. ओके, सो एक लोकांना असं वाटतं की इंट्रोवर्टचा अर्थ असतो की ते वीक असतात. असं काही नसतं. कोणी त्यांना जास्ती बोलायला आवडत नाही. तुम्ही अशी लोक खूप बघितले असतील की त्यांच्याकडे डिग्री पण आहे आणि त्यांना बोलायला खूप आवडतं, तरी ते करिअरमध्ये तेवढे पुढे जाऊ शकत नाही. आणि काही लोक खूप कमी बोलतात, शांत असतात, बट दे डू रिअली वेल. कारण का? त्यांनी त्यांच्या पर्सनॅलिटी प्रमाणे कोर्स सिलेक्ट केलेला आहे. सो आज तुम्हाला मी असाच कोर्स सांगणार आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीचे कोर्स केले पाहिजेत. मी तुम्हाला कोर्स नाही सांगणार, पण अकॉर्डिंग टू युअर पर्सनॅलिटी विच इज द बेस्ट कोर्स फॉर यू, तो तुम्हाला मी सांगणार. अँड दॅट कोर्स इज फायनान्स. कारण का फायनान्स मध्ये तुम्हाला जास्त लोकांशी इंटरॅक्ट नाही करायचे, तुम्हाला सिस्टीमवर बसून काम करायचे, कंप्लायन्सेस करायचे. ओके, तर हाऊ यू कॅन बिल्ड करिअर इन फायनान्स आज तुम्हाला सांगणार आहे. पण बिफोर दॅट, इंट्रोवर्ट डज नॉट मीन वीक. ओके, मी जास्त लोकांशी बोलायला आवडत नाही वीक आहे का? असं काही नाही. तुमचा फोकस खूप छान असतो, कारण तुम्हाला एकटं बसून काम करायला आवडतं. आणि दे आर गुड लिस्नर अँड दे आर गुड प्लॅनर. सो हे ऍडमिन मध्ये खूप छान काम करू शकतात, फायनान्स मध्ये खूप छान करू शकतात. जिथं टीमला मॅनेज करायचं, जिथं लोकांना मॅनेज करायचंय, अशा लोक पण कशाचं मॅनेजमेंट विद इन द ऑर्गनायझेशन, नॉट विथ द एक्सटर्नल पीपल. कारण का मी इंट्रोवर्ट आहे, मला कमी बोलायला आवडतं, पण तरी पण आपल्याकडे मस्त होणार आहे. कसं तुम्हाला ते सांगतो. तो माझ्या तुमच्यासाठी बेस्ट करिअर 4 मी जे शोधून ठेवलेत. पहिलं, अकाउंटिंग टॅक्सेशन, बँकिंग ऑपरेशन, डेटा अनालिसिस, बँक ऑफिस एक्झिक्युटिव्ह रोल. हे रोल तुमच्यासाठी सगळ्यात परफेक्ट आहे. काही तुम्हाला कॉमेंट असेल तर नक्की पाठवा. करेक्ट ना? कारण का या मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इट रिक्वायर्ड लेस पब्लिक स्पीकिंग. तुम्हाला बस कम्प्युटर बसून अकाउंटिंग करायचं, इन्कम टॅक्स कंप्लायन्स करायचे, जीएसटी कंप्लायन्स करायचे, क्लायंटचे डिस्कशन करायचे, पण ते महिन्यात एकदा डिस्कस करायचं. सो तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट करिअर आहे अकाउंटिंग अँड टॅक्सेशन. तिथे तुम्हाला फक्त बोलायचं सिस्टीमशी, है ना, कम्प्युटर कंप्लायन्स करायचं मस्तपैकी बसून, आणि तुम्ही ते काम घरनंही करू शकता. तुम्हाला जास्त लोकांशी इंटरॅक्ट नाही करायचं. दिस इज द बेस्ट थिंग. राईट ना? सो तिथे तुम्हाला जास्ती नेटवर्किंगची गरज नाही, जास्ती कम्युनिकेशन स्किलची गरज नाही. पण तुम्ही जर स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट एनसी काढली, मग तुम्ही कोर्स किती भारी करा, तुम्हाला त्यातनं मजाच नाही येणार. सो दीज आर द 4 बेस्ट करिअर. रिझन काय? रिझन काय बता? कारण का याच्यामध्ये मला लागते लेस कॉन्सन्ट्रेशन. सेकंड जे आहे, लेस पब्लिक स्पीकिंग.
तिसरं, मोर अनालिटिकल वर्क. मोर टेक्निकल वर्क. सो मोस्टली आपल्याला या पद्धतीची कामं करावी लागतात. आता सांगा मला, या कामामध्ये तुम्हाला कोणाशी बोलायचंय? तुम्हाला सिस्टीमवर बसून काम करायचंय, कंप्लायन्सेस करायचे, ओके, या सगळ्या गोष्टी करायच्या. सो तुम्ही अशा पद्धतीचे कोर्स सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे. इफ यू डू कोर्सेस वेअर यू हॅव टू रिपोर्ट एव्हरी डे, यू हॅव टू डील विथ द टॉप मॅनेजमेंट, रोज लोकांसमोर जाऊन बोलायचे, कारण फायनान्समध्ये यू हॅव टू इंटरप्रेट द रिझल्ट. सो अशा पद्धतीचे कोर्स तुमच्यासाठी बेस्ट नाहीयेत. सो विदाउट डुईंग व्हेरी व्हॉट यू कॅन से, खूप चांगले कोर्स न करता पण तुम्ही तुमचं चांगलं करिअर करू शकता. असं काही नाही तुम्ही सीए, सीएस, सीएमएन, एमबीएस केलं पाहिजे, तेही छानच कोर्स आहेत, पण त्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन खूप करावं लागतं. आणि तुम्ही समजा सीएस, सीएस, सीएमए केलं, तुम्हाला प्रॅक्टिस करायची, मग तुम्हाला तुमच्या टीमला हँडल करावं लागेल, तुम्हाला गव्हर्नमेंटशी डील करावं लागेल, क्लायंटशी डील करावं लागेल. सो यू विल हॅव टू डील विथ 100 पेपर एव्हरी डे. हे करिअर आपल्यासाठी बेस्ट नाही. आपल्यासाठी असं करिअर बेस्ट आहे जिथं मी आणि माझं काम आरामात मस्तपैकी काम चालू आहे, जास्त इंटरॅक्शन नाही. सी, एक लक्षात ठेवा, विदाउट कम्युनिकेशन काहीच होऊ शकत नाही. पण विल ट्राय टू फाइंड करिअर जिथे माझं करिअरही छान होईल आणि कम्युनिकेशन स्किलची रिक्वायरमेंट पण कमी असेल. सो या करिअरमध्ये 4 सगळ्यात मोठे फायदे, करेक्ट ना? सो पहिलं मी सांगितलं तुम्हाला काय काय, की यामध्ये तुम्हाला पब्लिक स्पीकिंग जे असतं, पब्लिक स्पीकिंग कमी असतं. तुम्हाला 10 ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायची गरज आहे. तुम्ही फक्त तुमच्या कामावर फक्त फोकस करायचा आहे. सो यू नीड नॉट वरी अबाउट द 10 डिफरंट थिंग्स. मला इथे फोकस करायचं, इथे कॉन्सन्ट्रेट करायचं, असं काही करायची गरज नाहीये. मोर अनालिटिकल वर्क तुम्हाला करायचंय आणि टेक्निकल वर्क ही जास्ती करायचे. ते तुम्हाला एकट्यालाच काम करायचंय, करेक्ट ना? सो आता तरी पण बघा, आता तुम्ही जेव्हा कुठे जॉब कराल, तुम्हाला इंटरव्ह्यू तर द्यावाच लागेल. तो बेसिक तयारी तुम्हाला करावी लागणारच आहे. असं होणार नाही की मला जॉब तर करायचं पण मला इंटरव्ह्यू नाही द्यायचा, असं होणार नाही. सो खूप तुम्हाला नाही, पण बेसिक तयारी तुम्हाला करावी लागेल. तर बेसिक तयारी काय करायची? तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूसाठी स्वतःच आधी प्रिपेअर करा, घरी बसून प्रॅक्टिस करा, समोर मित्राला उभं करून त्याला तुम्हाला क्वेश्चन विचार, मी उत्तर देतो. तो त्याची मानसिक तयारी करा. डायरेक्ट इंटरव्ह्यूला जाऊ नका. हा, तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर एवढा प्रॉब्लेम नाहीये, पण तुला जर जॉब करायचा ऍज अ इंट्रोवर्ट, तुला बिझनेस नाही करायचं, मग हे स्किल गरजेचं आहे. छोटे छोटे मित्रांबरोबर जाऊन नवीन नवीन टॉपिकवर तुम्ही डिस्कशन करा. अजून करा तुम्हाला इंटरव्ह्यू जायचं, तुम्हाला तिथे ग्रुप डिस्कशनला बसायचंय, तुम्ही डायरेक्ट तर बोलू शकणार नाही, कारण का आय एम इंट्रोवर्ट. तो छोट्या छोट्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांबरोबर इनिशियली तुमचा कम्फर्ट झोन फॉलो करा, पण त्यानंतर तुम्ही नातेवाईक, तुमचे मित्र, त्यांच्यावर जाऊन गप्पा मारा, एक एक टॉपिक छोटे छोटे डिस्कस करा. आय नो इट इज डिफिकल्ट, पण ते तुम्हाला एक स्टेप घेतल्याशिवाय पुढची स्टेप येणार नाही. यू जस्ट नीड टू टेक वन स्टेप, रिमेनिंग स्टेप विल हॅपन ऑटोमॅटिकली. आणि तुमचं टेक्निकल नॉलेज पण वाढणं गरजेचं आहे. तर तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर या स्किलवर काम करणं फार गरजेचं आहे. पण तुम्हाला जॉब नसेल करायचा आणि तुम्हाला स्वतः बिझनेस करायचा, कारण सर मला ते भीतीच वाटते इंटरव्ह्यू द्यायची, मित्रांनो तुम्हाला ती तयारी करावी लागेल. काही काही गोष्टींना पर्याय नसतो, है ना? तो इतकी ऍटलीस्ट तयारी करा की जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूला जॉब मिळेल. आता या सगळ्यां बाबतीत जसं मी सांगितलं की हे म्हणणं फार सोपं आहे, पण हे करायचं कसं सर? आय एम इंट्रोवर्ट पर्सन. हे करण्यासाठी तुम्हाला आयटॅप पूर्ण मदत करणार आहे. आणि आयटॅप मध्ये इच अँड एव्हरी गोष्टीवर पण काम करणार. जसं आयटॅप मध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर बेसिकली आपले ते सगळे जे टीचर्स आहेत ते आर व्हेरी कोऑपरेटिव्ह. आपला जो कोर्स आहे पीबीए, त्यामध्ये 100% जॉब गॅरंटी, दॅट टू 3 टाइम्स. ओके, तो इट्स झिरो कॉस्ट करिअर, 100% जॉब गॅरंटी. म्हणजे तुम्हाला 12th नंतर करिअर पण मिळणार. बिंग इंट्रोवर्ट तुम्ही आरामात जॉब करू शकता, आरामात काम करू शकता. त्याचं स्किल, ते कम्युनिकेशन स्किल आम्ही डेव्हलप करणार. कारण कसं, तुम्ही म्हणा सर मी कुठे जाणार टॉपिक डिस्कस करायला, मला लाज वाटते मित्रांसमोर जाऊन उभं राहायची. तर आपल्याकडे छोटे छोटे ग्रुपमध्ये आपण त्याची प्रॅक्टिस घेतो, ग्रुमिंग सेशन घेतो, तुमचा सीव्ही कसा बिल्ड करायचा, मॉक इंटरव्ह्यूची आपण तयारी करून घेतो, पर्सनल डेव्हलपमेंटचे क्लासेस घेतले जातात, तुम्हाला त्यासाठी तयार केलं जातं, 1 to 1 तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. सो जेणेकरून स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप तुमची डेव्हलपमेंट होते. आणि एवढं स्किल आम्हीच तुम्हाला देतो की तुम्हाला एक छान जॉब मिळेल. सो आयदर यू हॅव टू डेव्हलप दिस स्किल, पण तुम्हाला वाटतं की अवघड आहे, तर आयटरला तुम्ही जर जॉईन केलं तर हे स्किल आम्ही सगळं डेव्हलप करू. ठीक आहे? सो आता आयटॅप मध्ये आम्ही काय काय काम करतो तुमच्यावर, है ना?
ठीक आहे. आता आयटॅपचा जो कोर्स आहे त्याचं नाव आहे पीबीए. पण बिफोर गोइंग फॉर पीबीए आम्ही काय काय तुमच्यावर काम करू शकतो आणि काय काय डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. पहिलं बेसिक बिझनेस कम्युनिकेशन स्किल. बेसिक म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्यांशी बोलायचंय, मित्रांशी बोलायचंय, है ना, कलिग्सशी बोलायचंय. एव्हरीडे यू हॅव टू स्पीक विथ समवन. तर कसं बोलायचं. देन ईमेल रायटिंग. कारण का तुम्हाला आता कुठलाही बिझनेस करा, ईमेल लिखताना महत्वाचं आहे. देन एक्सेल अँड अकाउंटिंग सॉफ्टवेअर. हे जे तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे. सो हे सगळे ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल नॉलेज. इन्कम टॅक्स, जीएसटी, याचं तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार आहे. सो हाऊ आयटम इज गोइंग टू वर्क फॉर यू. सगळ्यात पहिलं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं व्हॉट इज मिसिंग. कॉन्फिडन्स इज मिसिंग, है ना. बिंग अ इंट्रोट मीन्स व्हॉट. त्याचं भीती वाटते मला बोलायला, ते आवडत पण नसेल. सो कॉन्फिडन्स बिल्ड करायचा. तर कॉन्फिडन्स कसा बिल्ड करता येईल. बाय डेव्हलपिंग दी स्किल्स. तुमच्याकडे आता अकॅडमिक नॉलेज आहे किंवा तुम्ही 12th झाला असाल, यू आर इन द सर्च ऑफ गुड करिअर, बट अगेन आय एम इंट्रोवर्ट. सो आपला जो पीबीए कोर्स आहे त्यामध्ये तुमचं एक्सेलचं ट्रेनिंग होऊन जाईल. अकाउंटिंग सॉफ्टवेअर टॅली कसं वापरायचं, त्याचे रिपोर्ट्स कसे बनवायचे, एमआयएस कसा करायचा, डेटा एक्सपोर्ट कसा करायचा, त्यावरनं कंप्लायन्सेस कसे करायचे, कॅल्क्युलेशन कसे करायचे, बॅलन्स शीटचं फायनलायझेशन प्रॅक्टिकली कसं करायचं हे तुम्हाला शिकवतो. इन्कम टॅक्स जीएसटीचे पोर्टलवर जाऊन रिटर्न कसे फाईल करायचे. आपल्याकडे सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं, की ज्यामुळे तुम्हाला हे सगळे स्किल आम्ही प्रॅक्टिकल देतो. 1 to 1 तुम्हाला शिकवलं जातं. प्लस प्रत्येकाला एक डेडिकेटेड कॉम्प्युटर आहे. प्लस तुम्ही तुमच्या वेळेसोबत एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू शकता. फ्रेंडली टीचर्स आहेत, ते तुमचे डाऊट्स मराठीमध्येही क्लिअर करतात, जसं मी तुमच्याशी बोलतोय. सो या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन काम करतो. अँड दॅट इज अवर आयटॅप पीबीए कोर्स. हा कोर्स मित्रांनो टोटल 11 मंथचा आहे, करेक्ट. ज्यामध्ये तुम्हाला हे जवळजवळ 7 to 8 मॉडेल्स आहे, ज्यामध्ये लॉ पण आहे, बँकिंग आहे, फायनान्स आहे, इन्कम टॅक्स, जीएसटी, टीडीएस, हे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. आता हे जे तुम्हाला लोक शिकवतात ते आर चार्टर्ड अकाउंटंट अँड प्रॅक्टिसिंग टॅक्स कन्सल्टंट. सो जे या फील्डमध्ये काम करतात तेच तुम्हाला पूर्ण शिकवतात. ओके. आणि आपला इथं कोर्स असतो फक्त मॉर्निंग किंवा इव्हिनिंग असतो. 3 मंथ्स मध्ये आम्ही तुम्हाला पहिली प्लेसमेंट देतो, करेक्ट. 90 डेज मध्ये विल गेट फर्स्ट प्लेसमेंट. अँड देन आपला कोर्स आहे 11 मंथ्सचा. तो 11 मंथचा कोर्स जसा कम्प्लीट तुम्हाला मिळते सेकंड प्लेसमेंट. आणि त्यानंतर वी हॅव लाईफ टाईम गॅरंटी प्रोग्राम, ज्यामध्ये तुम्ही आमच्याकडे 10 वर्षांनी जरी आलात तरी आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये प्लेसमेंट प्रोव्हाइड करू विदाउट टेकिंग एनी चार्जेस. दिस इज कॉल्ड एज अ 300% प्लेसमेंट गॅरंटी. सो being an introvert, we can work on you, but you will have to come forward. आपलं पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट त्याला एकदा भेट द्या आणि माहिती घ्या आपल्या कोर्सची, तुम्हाला नक्की फायदा होईल. आता सेकंड चॅलेंज असू शकतं, इंट्रोडचं तर मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की विल वर्क ऑन ऑल द स्किल्स अँड विल बिल्ड. सेकंड सर फायनान्स प्रॉब्लेम असू शकतो. ऍग्रेड सायांकडे खूप पैसे नसतात, पण आपल्या कोर्सचा फायदा काय आहे, अर्न अँड लर्न. तुम्ही जेव्हा 3 मंथ्स कोर्स करता त्यानंतर थर्ड 90 डेज मध्येच तुम्हाला मी पहिला जॉब देतो. त्या तुम्ही जॉब मध्ये तुम्ही तुमची पूर्ण क्लासची फी भरू शकता आणि एका वर्षामध्ये यू विल हॅव 0 कॉस्ट करिअर. तुमची पूर्ण म्हणजे शिकायचे तुम्हाला मी पैसे देतो, तुम्हाला प्रॅक्टिकल ऑफिसमध्ये पाठवतो, कॉर्पोरेटमध्ये पाठवतो, आणि तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला अजून बेटर नॉलेज मिळेल, अजून चांगलं पॅकेज मिळेल. अँड यू कॅन अर्न अँड लर्न. तुम्ही तुमच्या त्या फंड्स मधनं तुम्ही पूर्ण फीस पे करू शकता. सो ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांना तुम्ही रुरल एरियामध्ये आहात, तुम्हाला सिटीमध्ये भीती वाटते, ते आम्ही स्किल डेव्हलप करू. तुम्हाला पुण्याला शक्य नाहीये, तुम्ही वर्क फ्रॉम होम घरना हा कोर्स करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो याचा ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहेत सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी. तर तुम्ही ऑलरेडी वर्किंग आहात तरी तुम्ही बॅच करू शकता. तुम्हाला हे शिकून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तोही करू शकता. प्रॅक्टिस स्टार्ट करायची करू शकता. एक्झिस्टिंग जॉब बरोबर एक्स्ट्रा काय करायचं करू शकता. 12th नंतर तुम्ही कुठल्याही स्ट्रीमचे असाल तरी हा कोर्स करू शकता. सो बेसिकली वॉट एव्हर प्रॉब्लेम यू हॅव, you just note it down. We have solution for everything, and that course name is ITAP PBA course, है ना. आणि तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय येईल, कॉन्फिडन्स येईल, कारण आम्ही तुम्हाला नॉलेज देणार आहे, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची क्लॅरिटी येईल, करेक्ट. आणि जसं तुम्हाला छोटे छोटे तुमच्यात इम्प्रुव्हमेंट होतील, तुम्ही जसं कॉन्फिडेंट व्हाल, तुमची बोलायची ताकद वाढेल आणि तुम्हाला मध्ये इंट्रोवर्टचा असा प्रॉब्लेम फील होणार नाही. इंटरनली यू आर इंट्रोवर्ट, बट वेन इट कम्स टू स्पीकिंग यू विल बी एबल टू स्पीक प्रॉपरली. तुम्ही इंटरव्ह्यू क्लिअर करू शकाल,
तुम्ही लोकांशी डील करू शकाल. कारण का बघा मित्रांनो, बिझनेस करायचा किंवा जॉब करायचा विदाउट कम्युनिकेशन नथिंग इज गोइंग टू हॅपन. तर यामध्ये आम्ही तुमची सगळी मदत करू शकतो. करेक्ट. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपला हा कोर्स केला पीबीएचा, प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट, सो दीज आर द ऍव्हरेज सॅलरी ऑफ पीबीए स्टुडंट्स. त्यांनी पीबीए नाही केलं त्यांना जॉब मिळणारच आहे, पण पीबीए मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा स्किल मिळतील आणि त्या स्किल मध्ये तुम्हाला सॅलरी जास्त मिळेल, बिकॉज वी गिव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग. यामध्ये सोशल सिक्युरिटी पण आहे, रिस्पेक्ट पण आहे, जॉब ग्रोथ पण आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो विदिन स्पॅन ऑफ 5 years विथ इन्क्रीमेंट, नॉर्मल स्टुडंट विल गेट 18,90,000. म्हणजे हे आयटॅपचे स्टुडंट्स आहेत. आणि अदर दॅन आयटॅप असेल तुम्हाला मिळते 7.5 लाख रुपये. एक ऍव्हरेज आहे, काही मुलांना जास्त मिळतात. सो दिस इज द डिफरन्स ऑफ 11,40,000. मी म्हणतो सगळं जाऊ द्या, 10 लाख पकडा. 5 वर्षामध्ये यू कॅन स्केल अप 10 lakhs एक्स्ट्रा. तेवढंच काम करून 10 लाख एक्स्ट्रा कमवायचे. करेक्ट ना? तर हे जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. तर मित्रांनो, काळजी नका करू. बिंग इंट्रोवर्ट, यू हॅव एक्सलंट करिअर इन फायनान्स. बस एकदा आपल्या इन्स्टिट्यूटला भेट द्या, तुम्हाला पूर्ण माहिती घ्या आणि मग डिसिजन घ्या. थँक्यू सो मच. बाय बाय.